आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। कोकणात पुढील 5 दिवस पावसाचे, कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता, रत्नागिरीच्या समुद्रांना उधाण। जळगाव जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात 61% पाऊस, तर गिरणा, अंजनी, भोकरबारी, बोरी आणि मन्नाड प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही पावसाची अपेक्षा। गोंदियात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 1306 घरांची पडझड, 5 जणांचा मृत्यू। कृष्णा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली, मात्र पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये, सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। वाशिम तलावाची माती वाहून गेल्यानं भिंतींना पाझर, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, सखल भागात पाणी पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत। मुंबईत पावसाळ्याच्या 2च महिन्यात 86% पावसाची नोंद, गुरुवारपासून पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले, धरणाच्या 7 दरवाजातून 10,000 क्युसेकनं भोगावती नदीत विसर्ग सुरू। पुण्याच्या इंदापुरातील उजनी धरण 50% भरलं, 2 महिन्यात उजनी धरणात 7 टीएमसी पाणीसाठा, धरणात 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, सिंहगड किल्ला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद राहणार।